नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललो आहे संभाजीनगरला। खरं आमचा कार्यक्रम आहे नाशिकला। दरवाजा उघडा रे कोणतर। संभाजीनगरला जात आहोत। तिथं आपण अजिंठा, वेरूळ, घृष्णेश्वर आणि देवगिरीचा किल्ला बघणार आहोत। पुढे जाऊन शेगाव, मग मेळघाट जंगल सफारी आणि तिसऱ्या दिवशी नाशिकला, जिथं आमचं शाळेचा गेट टुगेदर आहे। आम्ही सगळे एकाच शाळेत शिकलोय, पुण्यात बोर्डिंग स्कूलला। आणि आमचं बोर्डिंग स्कूलचं यावर्षी गेट टुगेदरचा कार्यक्रम नाशिकमध्ये आहे। मग आमचा प्लॅन तो आहे, पण अगोदर संभाजीनगर, मग मेळघाट जात आणि मध्ये शेगाव सुद्धा। चला मग निघूया। बोला रे गणपती बाप्पा मोरया। आपण पोचलोय संभाजीनगरला आणि आमच्या मागे इथं दिसतंय तर देवगिरी किल्ला आहे। आणि आम्हाला सध्या संत्याच्या कृपेने, संतोषच्या कृपेने मस्तपैकी बिर्याणी खायला मिळते इथे। संत्या इकडे बघ रे, दिसते ना? दिसत असेल, दिसतंय। मग आता सध्या आम्ही जेवून देवगिरीला जाणार आहे। आपण सोलापूरवरून किती वाजता निघालो रे? 6 वाजता ना? 6 वाजता। इथं यायला आम्हाला 4 तास लागले। तर इथून पुढं कुठं किल्ला बघून, किल्ल्याच्या नंतर वेरूळ लेणी आणि त्याच्यानंतर अजिंठा। संत्या मस्त झालेली बिर्याणी।
या रे सगळेजण केला चालू. तर सध्या आपण आहोत देवगिरी किल्ल्यावर. हे दौलताबाद गावात आहे संभाजीनगर जिल्ह्यात. आणि याचं जुनं नाव देवगिरी होतं आणि नंतर हे खिलजीने जिंकल्यानंतर आय थिंक दौलताबाद केलं. अगोदर इथं यादव राजांचं राज्य होतं आय थिंक 12व्या शतकात. त्यानंतर खिलजीने ते राज्य डुबवलं आणि त्यानंतर इथं म्हणजे इस्लामिक शासनाला इकडे महाराष्ट्रात सुरुवात झाली आणि ते जवळपास राहिलं. शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, तोपर्यंत त्यांचंच राज्य होतं. आणि त्याच्या अगोदर यादवांच्या रूपात आपल्या महाराष्ट्राला एक चांगला समृद्ध असा वारसा होता, पण दुर्दैवाने तो जास्त लोकांना माहीत नाही आहे. आता आम्ही किल्ला पूर्ण बघितलेला आहे. एक एक जण एक एक माहिती सांगतील इथं आपले. किल्ल्याच्या आतील भागामध्ये 2 विहीर आहेत खूप मोठ्या आणि शहरामध्ये 2 विहीर आहेत अशा प्रकारे. आणि हा जो तोफ आहे ना, इकडे तोफ दाखव. या तोफ जो आहे तो त्याचं नाव आहे दुर्गा तोफ. हा कमीत कमी नाही का 2 किलोमीटर जाऊ शकतो आणि जास्तीत जास्त 3.5 किलोमीटर पर्यंत लांब पर्यंत हा जाऊ शकतो अशी त्याची माहिती दिलेली आहे इथे. हा पुढची माहिती पाटील द्या. जवळजवळ पायऱ्या 1,500 वर येण्यासाठी 750 पुन्हा खाली थोडं असून 1,500 पर्यंत पायऱ्या आहेत. मानतो काय तुम्हाला 2 गोष्टी बोल. भारत माताचं मंदिर आहे. भारत माता मंदिर आहे नीट रे तसं दाखव रे बिको रे काय माहिती बघ दिसला पाहिजे दर्गा. इसवी सन 1445 मध्ये यादव राजांनी बांधलेला आहे. त्याची हाईट कमीत कमी 87 मीटर एवढी आहे. हे तोफाचं व्यास सांग ना. 18. या तोफाचा व्यास आहे मधील व्यास 18 सेंटीमीटर आणि लांबी जी आहे ती 5.5 फूट 5.5 मीटर 5.5 मीटर इतकी आहे. पूर्ण माहिती दिलेली आहे आपल्या मावळे यांना. आम्ही पूर्णपणे माहिती देऊन येतं सर्वांना व्यवस्थित मांडायला सांगितलेला विषय. गणपतीचं मंदिर पण आहे आणि छोटीशी खारुताई आहे. या पळून चालली सारखं सांग की आपलं गुफा काय अंधारी. हा इथं ह्या याच्यावर नाही का अंधारी मार्ग म्हणून पण आहे. खूपच असे दोन प्रकारे रस्ते आहेत त्या किल्ल्यामध्ये जाताना. दोन्ही साईडला खूप अंधार देखील आहे इथे. धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी.